आदित्य आणि सायलीचं लग्न झालं तेव्हा सगळ्यांना वाटलं परफेक्ट जोडी. दोघेही शिक्षित, समजूतदार, हसतमुख. लग्नात सगळीकडे आनंद, फोटो, स्टेटस, रील्स, शुभेच्छांचा वर्षाव. लग्नाच्या पहिल्या 6 महिन्यात सगळं स्वप्नासारखं होतं. सायली नवीन घरात आली. सासूबाई प्रेमाने बोलत होत्या. आदित्य तिच्यावर जीव ओतत होता. रात्री दोघं गच्चीत बसून भविष्याची स्वप्न रंगवायचे. आपण दोघं नेहमी असंच राहू ना. सायली विचारायची. आदित्य तिचा हात हातात घेऊन म्हणायचा, कधीच बदलणार नाही. पण आयुष्य फक्त वचनावर चालत नाही. दुसऱ्या महिन्यांपासून आदित्यच्या ऑफिसचा ताण वाढला. तो उशिरा यायला लागला. फोनवर जास्त वेळ राहायला लागला. सायलीने काही विचारलं की उत्तर खूपच लहान आणि कोरडं असायचं. थकलोय, एवढंच. सायली स्वतःला समजवायची, नवीन प्रोजेक्ट असेल, नॉर्मल आहे. पण तिच्या लक्षात येऊ लागलं, तो आधीसारखा तिच्याकडे बघतसुद्धा नव्हता. तिचं बोलणं पूर्ण ऐकतही नाहीत. तिच्या छोट्या गोष्टीवर हसायचं थांबलं. एके दिवशी तिने विचारलं, मी काही चुकीचं करते का? तो चिडून म्हणाला, सायली प्लीज, ड्रामा करू नकोस. तो शब्द तिच्या मनात खुपला. सासूबाईंनी हळू अपेक्षा वाढवल्या. आमच्या घरात सकाळी 6ला उठायचं असतं. भाजी अशी नाही करत. लग्नानंतर मुली बदलतात. तू अजूनही तुझ्या माहेरातल्यासारखी वागते. सायली प्रयत्न करत होती, पण तिला जाणवत होतं ती बदलते, पण कुणालाच दिसत नाही. आधी तो म्हणायचा, तू नोकरी कर, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि आता म्हणू लागला, घर आधी नीट सांभाळ, नोकरी नंतर पाहू. हे ऐकून सायली पूर्णपणे गोंधळली. हा तोच माणूस आहे का ज्याने तिच्या स्वप्नांना साथ देण्याचं वचन दिलं होतं? एका रात्री ती रडत म्हणाली, तू बदललास आदित्य. आदित्य शांतपणे म्हणाला, लोक लग्नानंतर बदलतातच. सायली गच्चीत उभी होती. लग्नाआधी ती आत्मविश्वासू, स्वतंत्र आणि आनंदी होती. आता ती प्रत्येक शब्द बोलताना विचार करत होती. मी जास्त बोलते का? मी चूक आहे का? मी कमी पडते का? हळूहळू तिचं हसणं कमी झालं. एके दिवशी तिला आदित्यचा फोन टेबलवर सापडला. स्क्रीनवर मेसेज फ्लॅश झाला. कालची संध्याकाळ छान होती. पुन्हा भेटूया. सायलीच्या हातातून फोन खाली पडला. तिच्या डोळ्यासमोरून सगळं फिरू लागलं. तो फक्त बदलला नाही, हे अजून काही चालू होतं. सायलीच्या हातातून फोन खाली पडला होता. स्क्रीनवर अजून तोच मेसेज चमकत होता. कालची संध्याकाळ छान होती. पुन्हा भेटूया. तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, कारण अजूनही तिचा मेंदू मान्य करायला तयार नव्हता की हे सगळं खरं असू शकतं. कदाचित ऑफिसचं काही असेल, कदाचित क्लायंट असेल, कदाचित मीच जास्त विचार करते, ती स्वतःलाच समजावत होती. त्या रात्री आदित्य घरी आला. सायलीने काहीच न बोलता जेवण वाढलं. आदित्य थोडा शांत होता. कदाचित त्याला तिच्या डोळ्यातला बदल दिसत होता. जेवणानंतर सायलीने हळूच विचारलं, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं? हो, तो लहान उत्तर देऊन फोनमध्ये गुंतला. सायलीचे धैर्य एकवटलं. कालची संध्याकाळ छान होती, असं कोण म्हणालं होतं? आदित्यचा चेहरा क्षणभर पांढरा पडला, पण लगेच तो सावरला. तू माझा फोन चेक करतेस? मी फक्त टेबलवर पडलेला पाहिला. तो चिडला. सायली, हे सगळं संशय घेणं बंद कर. ती फक्त क्लायंट आहे. हृदयाचं इमोजी क्लायंट पाठवतात का? आणि रूममध्ये क्षणभर शांतता पसरली. आदित्यने आवाज वाढवला, तुला माझ्यावर विश्वास नाही का? सायलीच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. विश्वास आहे, पण तू बदललास. तू आधीसारखा बोलत नाहीस, मला वेळ देत नाहीस. आदित्यने हात कपाळावर मारला. मी काम करतोय आपल्या भविष्यासाठी, आणि तू प्रत्येक गोष्टीचा इश्यू बनवतेस. मग ती शांत झाली.
तिला जाणवलं तो प्रश्नाचं उत्तर देत नाहीये. तो फक्त तिच्यावर दोष टाकतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात वातावरण थंड होतं. सायली थोडी उशिरा उठली. सासूबाईचा आवाज आला. लग्नानंतर मुलींनी घर सांभाळायचं असतं. फोनवर लक्ष ठेवायचं नाही. सायली थबकली. म्हणजे आदित्यने सगळं सांगितलं होतं. ती स्वतःला आणखी एकटी वाटू लागली. त्या दिवशी सायलीने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिचा चेहरा थकलेला होता. डोळ्यात सतत रडल्याचा लालसरपणा. मी कोण आहे आता? तीच सायली आहे का जी लग्नाआधी स्वतःवर प्रेम करायची? तिने तिच्या जुन्या ऑफिसमधल्या मैत्रिणीला मेसेज केला. मी परत जॉबला यायचा विचार करते. मैत्रिणीचं उत्तर आलं, तू आधी स्वतःला परत शोध. त्या संध्याकाळी सायलीने शांतपणे आदित्यला विचारलं, तू खरंच त्या मुलीला भेटलास का? तो काही सेकंद शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, हो, पण तसं काही नाही. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. मग काय आहे? आदित्यने डोळे चुकवले. ती मला समजून घेते. तो शब्द सायलीच्या हृदयावर थेट वार होता. म्हणजे मी नाही समजत तुला? तो काही बोलला नाही. त्या रात्री सायलीने रडून रडून डोळे सुजवले. पण सकाळी ती वेगळी होती. शांत, निर्णय घेतलेली. तिने आदित्यला सांगितलं, मी काही दिवस माहेरी जाते. तो म्हणाला, ड्रामा करू नकोस. ती हसली. ड्रामा नाही, स्वतःला वाचवते. ती बॅग पॅक करू लागली. सायली माहेरी आली तेव्हा सगळ्यांना वाटलं थोडे दिवस जाईल, सगळं ठीक होईल. पण तिच्या आत काहीतरी कायमचंच तुटलं होतं. आईने विचारलं, सगळं ठीक आहे ना? सायलीने फक्त हसून मान हलवली. कारण प्रत्येक मुलगी माहेरी आल्यावर खरं सांगत नाही. ती आधी स्वतःलाच समजावते. त्या रात्री सायली तिच्या जुन्या खोलीत झोपली. भिंतीवर अजूनही तिचे कॉलेजचे फोटो होते. स्वप्न होती, आत्मविश्वास होता. तिने मोबाईल उघडला. आधी तिचा एकही मेसेज नव्हता. ना कॉल, ना सॉरी, ना मिस यू. तेच सर्व जास्त दुखवणारं होतं. दरम्यान आदित्य ऑफिसमध्ये बसला होता. समोर तीच मुलगी, नेहा. नेहा हसत होती. सायली अजून माहेरीच आहे. आदित्य थोडा अस्वस्थ झाला. हो, थोडं नाटक चालू आहे. नेहा म्हणाली, तुला माहिती आहे ना, तू तिच्यासोबत खुश नाहीस. हे शब्द त्याच्या मनात घुसले. खरंच का? तो खुश नव्हता? की त्याला फक्त नवीन लक्ष आवडत होतं? सायलीने ठरवलं, ती पळणार नाही. ती स्वतःला शोधणार. तिने जुन्या ऑफिसला कॉल केला. मी पुन्हा जॉईन करू शकते का? उत्तर आलं, तुझ्यासाठी नेहमी जागा आहे. त्या दिवशी अनेक दिवसांनी सायलीच्या चेहऱ्यावर खरं हास्य आलं. सायली जॉबला लागली हे समजल्यावर आदित्य चिडला. त्याने फोन केला. मला न विचारता निर्णय घेतलास? सायली शांत होती. माझ्या आयुष्याबद्दलचा निर्णय आहे. तुला घर सांभाळायचं आहे. ती म्हणाली, घर दोघांनी सांभाळायचं असतं. तो पहिल्यांदा गप्प झाला. एक दिवस सायली ऑफिसमधून बाहेर पडत होती. समोर आदित्य उभा होता. आपण बोलू शकतो का? ते दोघं कॅफेमध्ये बसले. आदित्यने खोल श्वास घेतला. मी नेहाला भेटत होतो, पण तसं काही नव्हतं. सायलीने डोळ्यात डोळे घातले. तसं काही नसतं, पण काहीतरी असतं. तो शांत झाला. मग अचानक तो म्हणाला, मला वाटतं मी स्वतःपासून पळत होतो. सायली थोडी चकित झाली. म्हणजे? लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्या, अपेक्षा वाढल्या. मला वाटलं तू बदललीस, पण खरं तर मी बदललो. तो पुढे म्हणाला, नेहा फक्त एक पळवाट होती. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी रागाचं नव्हतं. ते समजण्याचं होतं. सायलीने शांतपणे विचारलं, मग आता काय? आदित्य म्हणाला,
मी तुला परत घेऊन जायला आलोय. ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, मी तुझ्या सोबत येईन. पण आता जुनी सायली नाही. तो चकित झाला. मी स्वतःला हरवणार नाही. सायली घरी परत आली. पण तिला एक गोष्ट माहिती नव्हती. नेहा अजूनही आदित्यच्या ऑफिसमध्येच होती. आणि नेहाच्या मनात आता वेगळाच प्लान सुरू झाला होता. कारण तिच्यासाठी हे फक्त पळवाट नव्हतं. ते एक खेळ होतं. आणि ती हार मानणारी नव्हती. सायली परत घरी आली. पण आता ती आधीसारखी नव्हती. ती शांत होती. पण कमकुवत नव्हती. ती हसत होती. पण अंधविश्वास करत नव्हती. सुरुवातीचे काही दिवस आदित्य खूप बदललेला दिसत होता. तो वेळेवर घरी यायचा. मोबाईलवर उघड्यावर ठेवायचा. सायलीशी नीट बोलायचा. सायली पाहत होती. तो खरंच बदललाय का की फक्त परिस्थितीमुळे वागतोय? विश्वास परत मिळवायला वेळ लागतो. आणि सायली आता घाईत नव्हती. इकडे नेहाचा गेम सुरू झाला होता. ऑफिसमध्ये नेहा शांत नव्हती. तिला सवय होती लक्षाची. आदित्य अचानक दूर झाला होता. एक दिवस तिने मुद्दाम आदित्यच्या केबिनमध्ये जाऊन दरवाजा बंद केला आणि विचारलं की तू मला टाळतोस का? आदित्य शांत झाला आणि म्हणाला, नेहा, हे योग्य नाही. मला माझं घर वाचवायचं आहे. नेहाच्या चेहऱ्यावर स्मित आलं. घर वाचवायचं की स्वतःची इमेज? तो गप्प राहिला. नेहा पुढे म्हणाली, तुला वाटतं सायलीला सगळं माहीत नाही? मी तिला सांगितलं तर? आदित्य दचकला. काय सांगणार? ती हसली. जे खरं आहे ते. त्या संध्याकाळी सायलीला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात लिहिलं होतं, तुला सगळं खरं माहिती आहे का? तिचं हृदय धडधडलं. पुढे फोटो आला. आदित्य आणि नेहा कॅफेमध्ये जवळजवळ बसलेले. तो जुना फोटो होता, पण जखम अजूनही ताजी होती. सायली काही क्षण स्तब्ध बसली. मग तिने स्वतःला सावरलं आणि ती थेट आदित्यसमोर जाऊन उभी राहिली. मोबाईल त्याच्या हातात दिला. हे काय आहे? आदित्यचा चेहरा पांढरा पडला. हे जुने आहे. जुने असले तरी खरं आहे. सायलीचा आवाज थरथरत नव्हता. तो पहिल्यांदा पूर्णपणे खाली बसला. हो, मी चुकीचा होतो. तू फक्त चुकलास की मला मूर्ख समजलंस? तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मी घाबरलो होतो. तू मजबूत होत चालली होतीस आणि मला वाटलं तू मला मागे टाकशील. सायली थिजली. म्हणजे माझी प्रगती तुझ्यासाठी धोका होती? तो काही बोलू शकला नाही. त्या रात्री सायलीने खूप विचार केला. तिने स्वतःला प्रश्न विचारला, मी त्याच्यासोबत राहते प्रेमासाठी की सवयीसाठी? दुसऱ्या दिवशी सकाळी ती आदित्यसमोर बसली. मी तुला एक शेवटची संधी देते. तो आश्चर्यचकित झाला. पण ती पुढे म्हणाली, मी माझं करिअर थांबवणार नाही. मी माझं अस्तित्व हरवणार नाही. आणि पुन्हा जर विश्वास तुटला तर मी मागे वळून पाहणार नाही. आदित्यने मान हलवली. पण त्याला कळलं, ही ती सायली नाही जी ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी मोठी मीटिंग होती. एचआरने घोषणा केली, नेहा कंपनी सोडत आहे. सगळे चकित झाले. नेहा आदित्य जवळ आली. आवाजात हळू आवाजात म्हणाली, मी हरले नाही. मी फक्त बाजूला झाले. तुमचं लग्न किती मजबूत आहे ते पाहू. आदित्यचा घसा कोरडा पडला. कारण त्याला जाणवलं, खरा प्रश्न नेहा नव्हती. खरा प्रश्न होता त्याचा स्वतःचा अहंकार. सायली रात्री आरशासमोर उभी होती. तिने स्वतःकडे पाहिलं. ती आता कोणाची बायको एवढीच नव्हती. ती स्वतःची व्यक्ती होती. पण तिच्या मनात एक अजून प्रश्न जिवंत होता. विश्वास एकदा तुटला की खरंच पूर्णपणे जोडला जातो का? घर शांत होतं. बाहेर पाऊस पडत होता. आत दोन माणसं एकाच छताखाली, पण वेगवेगळ्या विचारात. सायली खिडकीत उभी होती.
आदित्य मागे बसला होता. दोघांमध्ये शब्द नव्हते, फक्त भूतकाळ उभा होता. आदित्य हळू आवाजात म्हणाला, सायली, आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? ती वळली. सुरुवात? की जखमेवर मलम? तो खाली पाहू लागला. मी बदललोय, सायली शांतपणे म्हणाली. बदल दिसतो, पण विश्वास जाणवतो. सायलीने त्याच्यासमोर एक कागद ठेवला. तो गोंधळला. हे काय? ऑफिसची प्रमोशन लेटर. आदित्यने विचारलं. ती आता मोठ्या पदावर जात होती. जास्त जबाबदारी, जास्त वेळ. तो काही क्षण शांत राहिला. मग हळूच म्हणाला, मी तुझ्यावर अभिमान करायला हवा, पण मला अजूनही भीती वाटते. सायली हसली. हीच तर खरी समस्या आहे. ती त्याच्या समोर बसली. आदित्य, लग्न म्हणजे दोन लोक एकत्र चालवतात. एक पुढे गेला तर दुसऱ्याने पाय ओढायचे नसतात. तो तिच्याकडे पाहत राहिला. मी तुला कधीच मागे टाकायचं ठरवलं नव्हतं, पण तू मला थांबवायचा प्रयत्न केलास. त्याच्या डोळ्यात अपराध होता. त्या रात्री दोघं खूप बोलले. राग, भीती, असुरक्षितता, प्रेम सगळं उघडलं. आदित्य पहिल्यांदा पूर्णपणे प्रामाणिक झाला. मी तुला गमावण्याच्या भीतीने चुकीचं केलं आणि त्या भीतीनेच तुला दूर केलं. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. मलाही भीती वाटत होती की मी स्वतःला गमवेन. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने बॅग पॅक केली. आदित्य थिजला. तू जात आहेस? ती म्हणाली, हो, पण कायमची नाही. तो गोंधळला. मला वेळ हवा आहे. आपण दोघांनी वेगळं राहून स्वतःला समजून घ्यायचं. त्याच्या डोळ्यात भीती. म्हणजे हे संपलं? ती हळू आवाजात म्हणाली, संपत नाहीये, पण आता अटींवर चालणार नाही. काही महिन्यानंतर सायली तिच्या नवीन ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने काम करत होती. ती मजबूत झाली होती, स्वतंत्र झाली होती. आदित्यनेही काउन्सिलिंग सुरू केलं. तो स्वतःच्या असुरक्षिततेला समोर जात होता. ते दोघं अधूनमधून भेटायचे. भांडण नसायचं, दोषारोप नसायचा, फक्त प्रामाणिकपणा असायचा. अंतिम ट्विस्ट. एका संध्याकाळी ते कॅफेमध्ये भेटले. आदित्य म्हणाला, मी आता तुला थांबवणार नाही. मी तुझ्यासोबत चालायला तयार आहे. सायली काही क्षण शांत राहिली. मग तिने त्याचा हात धरला. यावेळी आपण समान आहोत. कहाणीचा शेवट. त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी सायली स्वतःला हरवणार नव्हती. आदित्य तिची सावली होणार नव्हती. आणि विश्वास शब्दांवर नाही, कृतीवर उभा राहणार होता. या स्टोरीचा खरा मेसेज असा आहे, लग्नानंतर बदल होतात, पण बदल चुकीचे नसतात. चुकीचं असतं ते स्वतःला हरवणं आणि समोरच्याला कमी समजणं. प्रेम पुरेसं असतं जर त्यात समानता, आदर आणि प्रामाणिकपणा असेल तर.